पण आबासाहेबांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. आपल्या शंभू बाळाच्या भावना त्यांना समजावून घेता येत नव्हत्या. आबासाहेबांची प्रचंड घुसमट होत होती, पण त्याही पेक्षा आमची घुसमट जास्त होत होती. आणि म्हणून तो आम्ही निर्णय घेतला. आज इतकी शेकडो वर्ष झाली तरी त्या निर्णयाचे शल्य मनाला पोचत आहे. पण का घेतला आम्ही तो निर्णय? दिलेर खानाला जाऊन मिळण्याचा आम्ही निर्णय घेतला. आम्ही मगाशी सांगितलं होतं की 9 वर्षांचे असताना आम्ही स्वराज्याचा मानकरी म्हणून औरंगजेबाच्या दरबारात उभा राहिलो होतो. 10 वर्षाचा असताना मुघलांचे मनसबदार झालो. 12व्या वर्षी कर्नाटकची जागीरदारी यशस्वीपणे सांभाळली. मग वयात आलो असताना आम्ही कर्नाटकच्या मोहिमेत जाण्यास नालायक कसे ठरतो? मला असा आदेश दिले जातात की शृंगारपूरमध्ये जा, भजन आणि कीर्तन करा. पाळले, सारे आदेश पाळले, सज्जनगडावर सुद्धा गेलो. पण ते आदेश फक्त आबासाहेबांनी दिले होते म्हणून पाळले. पण हे पाळताना जीव कासावीस होत होता. हातात तलवार घेऊन गडावरती शौर्य गाजवण्यात आमचे हात शिवशिवत होते. आणि म्हणूनच अण्णाजी दत्तू आणि सोयराबाईंना खरा शिकवण्यासाठी आम्ही दिलेर खानाला जाऊन मिळण्याचं नाटक केलं होतं. वाटलं होतं की शत्रूच्या पोटात शिरून शत्रूचं पोट फिरून बाहेर येऊ, कर्तृत्वाची नवीन कमाल उभारू.